Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of the problem set 6. PS6 question number 6. Question number 6. A boy standing at a distance of 48 meters from a building observes the top of the building and makes an angle of elevation of 30 degree. Find the height of the building. Find the height of the building. Okay. नेमकं काय करायचं ते बघा. A boy standing at a distance of 48 meters from a building. Suppose this is ground and this is a building. PQ is the height of the building. R is the position of the boy. Here is the building. Okay. Now this boy sees toward the top of the building. हा इथून ह्या बिल्डिंगच्या टॉप कडे बघतोय आणि इथे अँगल ऑफ इलेव्हेशन तयार होतोय 30 डिग्री आणि त्याचं या बिल्डिंग पासून डिस्टन्स आहे 48 मीटर आणि आपल्याला फाइंड करायचं आहे हाईट ऑफ द बिल्डिंग. हाईट ऑफ द बिल्डिंग PQ ही आपल्याला माहित नाही. डिस्टन्स ऑफ बॉय from building that is QR is equal to 48 meter and theta angle of elevation is of 30 degree. Now building is always perpendicular to ground. Building is always perpendicular to ground. ती ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. Therefore angle Q is equal to 90 degree. In right angle triangle PQR याच्यामध्ये आपण आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वापरू शकतो. मग आता या दोघांचा संबंध असणारा रेशो कोणता आहे आपल्याकडे? tan 30 डिग्री is equal to PQ upon QR. Therefore आता tan 30 चार्ट मध्ये बघा tan 30 ची व्हॅल्यू किती आहे? 1/√3 1/√3 is equal to PQ माहित नाही आहे आणि QR आहे 48. QR इकडे ट्रान्सफर करा. काय होईल? 48/√3 is equal to PQ. आता याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर इथे परत √3/√3 ने मल्टिपल करा म्हणजे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन होईल, परिमेयीकरण होईल आणि पुढे काय होईल बघा. Therefore PQ is equal to 48/√3 into √3/√3. Therefore PQ is equal to 40 into √3/√3 into √3 √9 आणि √9 म्हणजेच 3. आता 3 ने 48 ला डिवाइड करा. PQ is equal to 16√3 मीटर. इथे √3 ची व्हॅल्यू 1.73 एक्झाम्पल मध्ये दिलेली नाहीये, टाकण्याची गरज नाही, एवढं पुरेसं आहे. Therefore the height of the building is height of the building is
16√3 मीटर. त्या बिल्डिंगची हाईट 16√3 असणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा, नंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. Okay, now see question number 7. From the top of the lighthouse, from the top of the lighthouse an observer looks at a sieve and finds the angle of depression to be 30 degree. If the height of the lighthouse is 100 meters, then find how far the sieve is from the lighthouse. ओके, काय सांगितलं ते एकदा समजून घ्या. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईटहाऊस म्हणजे एक दीपगृह आहे समुद्रामध्ये असणारं, आणि इथे ती समजा ग्राउंड लेवल असेल, अशी समुद्राच्या पाण्याची जी पातळी आहे सरफेस ती लेवल आपण म्हणतोय ग्राउंड ऐवजी. मग इथे समजा AB ही त्या लाईट हाऊसची हाईट आहे. इथे कुठेतरी सीप आहे, सी या पॉईंटला सीप आहे, आणि याच्या टॉपवर असणारा माणूस इकडे बघतोय. ओके, तो वरून खाली बघतोय, म्हणजेच त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असेल आणि लाईन ऑफ विजन ही असेल, दृष्टिरेषा ही असेल. या दोघांमध्ये त्याने जो अँगल केला तो आहे 30 डिग्रीचा, डिप्रेशनचा. मग हा 30 असेल तर हा सुद्धा काय असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. इथे हे लाईट हाऊस परपेंडिक्युलर असेल. पुढे काय दिले, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 100 मीटर, लाईट हाऊसची हाईट आहे 100 मीटर, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फाइंड हाऊ फार द सीप इज फ्रॉम द लाईट हाऊस. BC हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग हाईट ऑफ लाईट हाऊस that is AB is equal to 100 मीटर. नंतर अँगल ऑफ डिप्रेशन थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, अँड डिस्टन्स ऑफ सीप फ्रॉम द लाईट हाऊस. सीपचं लाईट हाऊसपासून असणारं डिस्टन्स म्हणजेच BC, आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्स BC. ओके, लाईट हाऊस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू
lighthouse is always perpendicular to surface of sea. समुद्राच्या सरफेसला तो परपेंडिक्युलर असणार आहे. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री इन राईट अँगल ट्रायंगल ABC. तिथे आता या दोघांचं रिलेशन असणारा रेशो पुन्हा tan रेशो, tan 30 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन BC. tan 30 पुन्हा 1/√3 आणि AB आपल्याला माहिती आहे 100 आणि डिवाइडेड बाय BC. क्रॉस मल्टिप्लिकेशन BC इज इक्वल टू 100√3 मीटर. देअरफॉर डिस्टन्स ऑफ इथे √3 ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, तेच ठेवा. पुढचं उत्तर विचारले हाऊ फार द सीप इज फ्रॉम द लाईट हाऊस. द सीप इज ॲट द डिस्टन्स ऑफ 100√3 मीटर फ्रॉम द लाईट हाऊस. त्या दीपगृहापासून ते जहाज 100√3 एवढ्या अंतरावरती असणार आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 8. Okay, now see the question number 8. Two buildings are in front of each other on a road width 15 meters from the top of the first building having a height of 12 meter. The angle of elevation of the top of the first building is 30 degree. What is the height of the second building? What is the height of the second building? प्रश्न सोपा आहे बघा. दोन बिल्डिंग आहेत एका रस्त्याच्या
दोन्ही बाजूला. सपोज दिस इज अ रोड, QR इज अ रोड हॅव्हिंग विड्थ, रोडची विड्थ आहे 15 मीटर, रस्त्याची रुंदी 15 मीटर. त्याच्या एका बाजूला एक बिल्डिंग आहे, दुसऱ्या बाजूला दुसरी आहे. मग आता एक बिल्डिंग जी आहे ही फर्स्ट बिल्डिंग आहे, समजा तिची हाईट PQ आहे, हाईट ऑफ 12 मीटर, अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे खालून वर बघते, म्हणजे याचा अर्थ ही छोटी असणार आहे, इकडची मोठी असणार आहे. मग इथे याची हाईट किती आहे? 12 मीटर, बरोबर आहे. मग इथून समजा ही बिल्डिंग इकडे असेल मोठी आणि इथून इकडे बघत असेल, त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार आहे. ओके, आणि इथे हा अँगल तयार होतोय 30 डिग्रीचा. कितीच तयार होतो? 30. मग PQRS अँड T अशी नावं आपण देऊया. ओके, नंतर आणखी काय माहिती दिली आहे? जरा एवढ्याच माहितीवरती आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट काढायची आहे. इझी क्वेश्चन आहे. बघा काय काय दिलं आहे. विड्थ ऑफ रोड, विड्थ ऑफ रोड दॅट इज QR इज इक्वल टू 15 मीटर. नंतर हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग that is PQ is equal to 12 मीटर. नंतर अँगल ऑफ इलेव्हेशन दॅट इज थीटा इज इक्वल टू 30. हा 30चा आहे. आता पुढच्या एक स्टेप आपण काय काय करत जाणार. आणि आपल्याला विचारले हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग दॅट इज TR इज इक्वल टू वॉट, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. TR आपण फाइंड आउट करणार आहे. ओके, मग आता पहिलं करा. ड्रॉ PS परपेंडिक्युलर टू, ड्रॉ PS परपेंडिक्युलर टू TR. देअरफॉर अँगल PST इज इक्वल टू अँगल PSR इज इक्वल टू 90 डिग्री. इथे असणारा अँगल पण 90चा झाला आणि हा पण 90चा झाला. ओके, बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड, बोथ बिल्डिंग्स आर परपेंडिक्युलर टू ग्राउंड. जमिनीला दोन्ही बिल्डिंग कशा असणार आहे? लंब असणार आहे. देअरफॉर अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा पण 90चा झाला, हा पण 90 झाला. इन क्वाड्रिलॅटरल PQRS, इन क्वाड्रिलॅटरल PQRS अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल PSR इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल QPS इज इक्वल टू 90. मग असा क्वाड्रिलॅटरल किंवा असा चौकोन की ज्याचे चारही कोण 90चे, म्हणजेच तो काय झाला? रेक्टेंगल. Therefore, quadrilateral PQRS is a rectangle. Is a rectangle. हा आयत झाला. काय झाला? आयत. इथपर्यंत या पुढचं सांगतो. ओके, यातला राहिलेला भाग बघूया आपण. मग क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. ओके, ओके. मग क्वाड्रिलॅटरल PQRS रेक्टँगल झाल्यानंतर काय होईल? अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतील, त्यांची लेंथ सारखी असते. Therefore, PQ is equal to SR is equal to 12 meter and PS is equal to QR is equal to 15 meter. And reason, opposite sides of rectangle. Opposite sides of rectangle. आयताच्या सन्मुख बाजू की ज्या एकरूप असणार आहे त्यांची लांबी सारखी असेल. ओके, मग ही बाजू पण झाली आपली 15 आणि ही पण झाली 12. आता
in right angle triangle TSP, in right angle triangle TSP, याच्यामध्ये आता ही बाजू आणि ईचा संबंध असणार रिलेशन tan 30. tan 30 डिग्री इज इक्वल टू TS अपॉन PS. आणि tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/√3 इक्वल टू TS माहीत नाही आणि PS आपल्याला माहिती आहे 15. देअरफॉर 15/√3 इज इक्वल टू TS. 15/√3 इज इक्वल टू TS. ओके, मग आता परत याचं परिमेयीकरण म्हणजेच काय करणार 15/√3 इंटू √3/√3 इक्वल टू TS इक्वल टू TS. न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. आता इथलं काढून टाकूया आपण, ह्याची आपल्याला गरज नाही. फक्त RT इज इक्वल टू TS प्लस SR एवढी गरज पडणार आहे. याला सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर 15√3 अपॉन √3 इंटू √3 √9 म्हणजेच 3 इज इक्वल टू TS. देअरफॉर TS इज इक्वल टू ह्या 3 ने याला डिवाइड करा 5√3 मीटर. TS किती मिळाला आपला 5√3 मीटर. आता इथे एक्झाम्पलमध्ये √3 ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. तुम्ही 1.73 टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. मग काय होईल RT काढूया आपण. RT हाईट ऑफ बिल्डिंग, सेकंड बिल्डिंग, TS प्लस SR. देअरफॉर RT इज इक्वल टू TS आला आहे आपल्याकडे 5√3 प्लस SR जी साईड होती SR 12 मीटर इज इक्वल टू धिस. हे त्याचं फायनल आन्सर असणार आहे. आणि तुम्हाला असं वाटलं सिम्प्लिफाय करायचं तर याचं इथे व्हॅल्यू पुटअप केली तरी चालेल. मग करू आपण. ठीक आहे, RT इज इक्वल टू 5 इंटू 1.73 प्लस 12 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. RT इज इक्वल टू 5 त्रिक 15, 1 7 5 35 आणि 1 36, 3 5 आणि 3 8, 5 त्रिक 15, 1 7 5 35 36, 3 5 आणि 3 8 प्लस 12 यांची जर ॲडिशन केली तर RT इज इक्वल टू 8 प्लस 12 20.65 मीटर. देअरफॉर the height of second building is 20.65 meter. This is the final answer. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग राहिलेले 2 एक्झाम्पल आपण बघूया. क्वेश्चन नंबर 9 अँड 10 दोन्ही पण सोपे आहेत. दोन्ही एक्झाम्पल बघूया. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 9. Number example. A ladder on the platform. A ladder on the platform of a fire brigade. Van can be elevated
can be elevated at an angle of 70 degree to the maximum the length of the ladder can be extended up to 20 meter if the platform is 2 meter above the ground. Find the maximum height from the ground up to which the ladder can reach. Sine 70 degree is equal to 0.94. आता या ठिकाणी जो अँगल ऑफ इलेव्हेशन दिला आहे तो स्टँडर्ड अँगल नाही आहे, म्हणजे 0, 30, 45, 60, 90 असा नाही आहे, तो 70 आहे, म्हणून आपल्याला त्याची व्हॅल्यू देऊन ठेवली त्यांनी साइन 70 डिग्री. आता नेमका याचा अर्थ काय आहे तो एकदा आपण समजून घेऊ. सपोज दिस इज द ग्राउंड. ओके, मग ग्राउंडच्या काही हाईटवरती, म्हणजे किती हाईटवरती, तर 2 मीटर हाईटवरती, ही हाईट 2 मीटर आहे. समजा मी इथे ए म्हटलं, थोडी हाईट जास्त दाखवू, तुम्हाला फिगरमध्ये कदाचित दिसणार नाही ते इथे. मग ही हाईट एवढा एक गाडीचा प्लॅटफॉर्म आहे, इथे खाली गाडी आहे ग्राउंडवरती, आणि ही जी हाईट आहे इथून सुरू करतो मी, ए बी सी आणि डी हा प्लॅटफॉर्म, गाडी एक फायर ब्रिगेडची गाडी असते अग्निशामक, तिचं काही उंचीवरती ती शिडी ठेवलेली आहे, लॅडर म्हणजे शिडी. ओके, ही हाईट आहे 2 मीटर. ओके, ही पण असणार आहे 2 मीटर. नंतर काय घडते बघा, अ लॅडर ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ए फायर ब्रिगेड व्हॅन कॅन बी इलेव्हेटेड ॲट अन अँगल ऑफ 70 डिग्री. समजा ही बिल्डिंग असेल इकडे, बरोबर आहे, आणि ही शिडी लॅडर अशी लावली आहे. ओके, तिचा अँगल ऑफ इलेव्हेशन हा जो आहे हा 70 डिग्रीचा आहे. अँगल ऑफ इलेव्हेशन काय असणार आहे, 70 डिग्रीचा. नंतर प्लॅटफॉर्मची हाईट ग्राउंडपासून 2 मीटर आहे. फाइंड द मॅक्झिमम हाईट फ्रॉम द ग्राउंड अप टू विच लॅडर कॅन रीच. म्हणजे ह्या बिल्डिंगच्या, समजा इथे आपण ई घेतला, तर किती हाईटपर्यंत ही शिडी पोहोचणार आहे ग्राउंडपासून. मग ग्राउंडमध्ये आपल्याला याचा पण विचार करावा लागेल आणि ह्या लेंथचा पण विचार करावा लागेल, म्हणजेच आपण टोटल हाईट काढू शकतो की कुठल्या उंचीपर्यंत ती लॅडर किंवा शिडी पोहोचणार आहे. एक्झाम्पल एकदम सोपं आहे, फक्त आपल्याला फिगर काढता आली पाहिजे. फिगर खूप महत्त्वाची असते याच्यामध्ये. आणि इथे आपल्याला देताना आणखी एक गोष्ट काय दिलेली आहे ते बघूया. ब्रिगेड व्हॅन कॅन बी इलेव्हेटेड, द लेंथ ऑफ द लॅडर कॅन बी एक्सटेंडेड अप टू 20 मीटर. ओके, म्हणजेच ती जी लॅडर आहे तिची लेंथ 20 मीटर आहे. ही जी लॅडर आहे 20 मीटर. मग लेंथ ऑफ लॅडर दॅट इज, इकडे घेऊया मोकळ्या याच्यात, इथे घेऊ आपण. लेंथ ऑफ लॅडर दॅट इज ED इज इक्वल टू 20 मीटर. लॅडरची लेंथ जी आहे आपल्याकडे ती 20 मीटर. नंतर हाईट ऑफ
हाईट ऑफ प्लॅटफॉर्म म्हणजेच ए बी आणि सी डी. ए बी इक्वल टू सी डी इज इक्वल टू 2 मीटर. ते किती असणार आहे 2 मीटर. आणि अँगल ऑफ इलेव्हेशन दॅट इज थीटा इज इक्वल टू 70 डिग्री. एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यावरून आपल्याला किती हाईटपर्यंत ती लॅडर पोहोचू शकते हे काढायचं आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता इथे हा जो प्लॅटफॉर्म असेल तो रेक्टँगल असणार आहे, बरोबर, हाईट असणार आहे. किंवा ही बिल्डिंग जी आहे इथे परपेंडिक्युलर असेल म्हणजेच ती इथे पण परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच अँगल इथला 90चा असेल, हा 90चा असेल, हा 90चा असेल, हा पण 90चा असेल. आपण काय म्हणणार आहे मग बघा. बिल्डिंग अँड प्लॅटफॉर्म इज perpendicular to ground. Therefore angle B is equal to angle C is equal to 90 degree. And draw DA perpendicular to EB. Draw DA perpendicular to EB. Therefore angle BAD equal to angle EAD is equal to 90 degree. हे दोन अँगल 90 चे असतील. ओके, इन क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल DAB is equal to angle B equal to angle C is equal to 90 डिग्री. म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये हे 3 अँगल काय आहेत 90 डिग्रीचे. म्हणजे अल्टिमेटली चौथा काय असणार आहे. देअरफॉर अँगल ADC इक्वल टू 90. देअरफॉर अँगल ADC इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे चारही अँगल 90चे झाले. म्हणजेच काय क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. इथपर्यंत कंप्लीट करा, मग पुढचं सांगतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा आणि मग पुढचा टॉपिक आपण त्यातला राहिलेला घेऊया. बघा, okay, therefore quadrilateral ABCD is a rectangle. Therefore AB equal to CD equal to 2 meter and इथं AD ओके. मग AB इक्वल टू CD इक्वल टू 2 मीटर आणि रिझन देता येईल ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. खरं तर आपण गिव्हनमध्ये तिथे AB इक्वल टू CD इक्वल टू 2 मीटर घेतलं होतं. त्याच्याऐवजी फक्त AB इक्वल टू 2 मीटर घ्या, CD इक्वल टू घेऊ नका. हे प्रूव्ह केल्यानंतर तो होणार आहे. तर एवढ्या याच्यासाठी आपल्याला तो रेक्टँगल दाखवावा लागला. तिथे रिझन देता येत नव्हतं. आता हे प्रूव्ह करून आपण CD इक्वल टू 2 मीटर घेतलं आहे. तर तिथे फक्त CD काढून टाका. AB इक्वल टू CD इक्वल टू 2 मीटर केलं होतं, तिथलं फक्त CD कॅन्सल करा. ओके, आता हे मिळालं. नंतर इन राईट अँगल ट्रायंगल EAD, इन राईट अँगल्ड ट्रायंगल EAD. आता ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा संबंध असणारा रेशो कोणता आपल्याकडे साइन 70 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड EA अपॉन हायपोटेनस ED. देअरफॉर साइन 70 डिग्रीची व्हॅल्यू देऊन ठेवली आहे 0.94 इज इक्वल टू EA माहीत नाही आहे आणि ED आहे 20 इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. EA इक्वल टू 0.94 इंटू 20
देअरफॉर ई ए इज इक्वल टू 0 बे चौक 8 बे नव 18 आणि डेसिमल पॉईंट 2 18.80 मीटर. सॉरी मला वाटतं काय चुकतं आहे का. 0 बे चौक 8 आणि बे नव 18. यस 18.80 मीटर ई ए आला. आपल्याला पूर्ण ई बी काढायचं आहे. ई बी इज इक्वल टू ई ए प्लस ए बी. देअरफॉर ई बी इज इक्वल टू ई ए आला आपल्याकडे 18.80 मीटर प्लस 2 मीटर म्हणजेच 2.00. देअरफॉर ई बी इज इक्वल टू 20.80 मीटर. देअरफॉर विचारलं काय शेवटी. द लॅडर कॅन रीच अप टू the ladder can reach up to 20.80 meter from the ground पासून 20.80 मीटर वरती पोहोचणार आहे. ओके व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. त्यानंतर बघूया या चॅप्टरचा लास्ट क्वेश्चन नंबर 10. ओके क्वेश्चन नंबर 10 बघा. हा हार्ड्स क्वेश्चन आहे. स्टार क्वेश्चन आहे. व्हाईल लँडिंग ॲट an airport a pilot made an angle of depression of 20 degree. Average speed of the plane was 200 kilometer per hour. The plane reached the ground after 54 seconds. Find the height at which the plane was when it started landing. Sin 20 degree is equal to 0.342. तसं इझी क्वेश्चन आहे, फार काही विचार करायची गरज नाही. बघूया काय, फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. काय आहे तिथे, एक विमान आहे सपोज, ही ग्राउंड लेवल आहे. ओके, आणि ह्या PQ इतक्या हाईटवरती एक
प्लेन आहे, समजा ही प्लेनची पोझिशन आहे, प्लेन. ओके, दिस इज ग्राउंड. ओके, मग आता ज्यावेळेस ते प्लेन लँडिंग करणार आहे, एअरपोर्टवरती उतरणार आहे, म्हणजे असं तिरपं येणार आहे आणि मग इथे उतरेल कुठेतरी, सरळ तर येणार नाही. मग हे उतरत असताना तर अँगल ऑफ डिप्रेशन जो करतोय, म्हणजे त्याची हॉरिझॉन्टल लाईन ही असणार आहे प्लेनची अगोदर, तो खाली उतरतोय म्हटल्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन झाला या ठिकाणी 20 डिग्रीचा. 20 म्हटलं की हा 20 डिग्रीचा. नंतर ॲव्हरेज स्पीड जे होतं त्याचं, ॲव्हरेज स्पीड ऑफ प्लेन इज इक्वल टू 200 किलोमीटर पर आवर. एका तासाला 200 किलोमीटरचा त्याचा स्पीड होता. ओके, मग आता तो उतरताना इथून इकडे उतरणार आहे, मग PQR. ओके, मग हे डिस्टन्स उतरण्यासाठी त्याला 54 सेकंद लागले. किती लागले? 54. मग आता काय काय दिले बघूया आपण. हाईट ऑफ प्लेन PQ इज इक्वल टू माहीत नाही. अँगल ऑफ डिप्रेशन थीटा इज इक्वल टू 20 डिग्री. नंतर डिस्टन्स कवर्ड ओके, मग आता डिस्टन्स कवर्ड इन 54 सेकंड्स कोणतं असणार आहे ते PR इज इक्वल टू, ते आता काढावं लागेल आपल्याला. ते अगोदर काढून मग आपण बाकीच्या किमती काढू शकतो. मग ॲव्हरेज स्पीड ऑफ प्लेन 200 किलोमीटर होता, बरोबर आहे. मग स्पीड इक्वल टू 200चं मीटर पर सेकंद करा. मग किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ओके, आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. मग काय होईल? 1 2 कॅन्सल झाले. नंतर 2 5 10, 2 18, नंतर परत 2 9 18, 100. म्हणजेच स्पीड इज इक्वल टू 500/9 मीटर पर सेकंद. 500/9 मीटर पर सेकंद. ओके, मग तो स्पीड काढला आपण 500/9 मीटर पर सेकंद. आता त्याच्यावरून डिस्टन्स काढता येईल. आपल्याला काय माहिती आहे? स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच काय? स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. म्हणजे त्याने जे डिस्टन्स कव्हर केलंय कोणतं आहे? PR. देअरफॉर स्पीड किती आहे? 500/9 इंटू टाइम आहे 54 सेकंद. किती टाइम लागला त्याला? 54 सेकंद. मग 54 इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजेच काय? PR. 9 × 9 9 × 54 म्हणजेच उत्तर आलं 3000 मीटर इज इक्वल टू PR. इथपर्यंत कंप्लीट करा. हे डिस्टन्स आपल्याला मिळालं 3000 मीटर किंवा 3 किलोमीटर, कोणतंही चालेल. 3000 मीटर किंवा 3 किलोमीटर. ओके, ते कंप्लीट करा. मग बघूया आपण व्हॅल्यू काय काय मिळाल्या. आता याच्यावरून सोपं झालं एकदम. व्हिडिओ पॉज करा, बघूया उरलेला भाग. बघा, हाईट ऑफ प्लेन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. हाईट ऑफ प्लेन इज perpendicular to ground. Perpendicular to ground. Therefore, angle Q is equal to 90 degree. Angle Q is equal to 90 degree. Therefore,
इन राईट अँगल ट्रायंगल PQR, त्याच्यामध्ये आपण कोणता रेशो वापरू शकतो? साइन 20 डिग्री इज इक्वल टू PQ अपॉन PR. देअरफॉर साइन 20 ची व्हॅल्यू देऊन ठेवली त्यांनी 0.342. 0.342. PQ माहीत नाही आहे, PR आलाय 3000. देअरफॉर PQ इज इक्वल टू 0.342 इंटू 3000. देअरफॉर PQ इज इक्वल टू 1 2 3 3 2 6 3 चौक 12 आणि 1 10 3 डेसिमल म्हणजेच देअरफॉर PQ इज इक्वल टू 1026 मीटर. किंवा यालाच तुम्हाला किलोमीटर करायचं असेल तर 1000 ने डिवाइड करा म्हणजे काय होईल? देअरफॉर PQ इज इक्वल टू 1026 अपॉन 1000 किलोमीटर. देअरफॉर PQ इज इक्वल टू 3 डेसिमल पॉईंट फक्त 1.026 किलोमीटर. 1.026 किलोमीटर. ओके. The plane was at the height of कुठलंही एक उत्तर लिहा, काय अडचण नाही. 1026 मीटर when it started landing. जेव्हा त्याने विमान खाली उतरायला सुरुवात केली त्यावेळी त्याची हाईट जी आहे ती असेल 1026 मीटर किंवा 1.026 किलोमीटर. कुठलंही कॅन्सर चालेल. या पद्धतीने आपण हे पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलं आहे. महत्त्वाचं चॅप्टर होतं. आपण पुन्हा शिकवलं तसं तर ते तुम्ही पण सगळ्यांनी चांगला स्टडी केला आहे, सर्वांनी लिहून काढलं, रोज होमवर्क वेळेत कंप्लीट केला आहे. काहींनी काही करतच नाही आहे, ठीक आहे. ज्याला फायदा करून घ्यायचा असेल तो रेग्युलर करेल आणि ज्याला नाहीच करायचं आहे त्याचा मला काही फारसा फरक पडणार नाही आहे. ज्याचा फायदा ज्याने त्याने पाहायचा असतो. ओके. तर हे चॅप्टर आपण कंप्लीट केलं आहे. पुढचं चॅप्टर आपण लवकरच सुरू करणार आहोत. ओके. थँक्यू.